नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र बहिणींनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना 2025 सरकारची मोठी घोषणा. तर बघा बहिणींनो, 2100 रुपयासाठी फॉर्म भरणे सुरू. आता ही शेवटची संधी आहे. पटकन फॉर्म भरा, मुदत संपेल. सरकारची मोठी घोषणा आहे आणि 2100 रुपयासाठीच्या नवीन नियम व अटी सुद्धा लागू करण्यात आलेल्या आहे. सर्व काही माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बहिणींनो तुम्ही शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. आता बहिणींनो, तुम्हाला सर्वांना सांगतोय, सर्वांना एक महत्त्वाची सूचना आधी पण एक देतोय आणि शेवटी पण एक देणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बहिणींनो बघा, सुरुवातीला अशी एक महत्त्वाची सूचना आहे तुमच्यासाठी की आता यूट्यूबवरती असू द्या, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, इकडे तिकडे सगळीकडे लाडक्या बहीण योजनेचा धिंगाणा चालू आहे. कोणी काय सांगतंय, कोणी काहीही सांगतंय. तुम्हाला थंबनेलला काही ठेवतात की लाडक्या बहिणींना स्कूटी भेटणार आहे, लाडक्या बहिणींना कुठे पैठणी साडी भेटणार आहे आणि हे ते भेटणार आहे, काही पण सांगतात तुम्हाला. आणि प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये सांगतात की काहीच नाही भेटणार आहे, ही योजना फेक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उल्लू बनवण्याचं काम बहिणींनो इथे हे काही बाकीचे जे काही लोक आहेत ते करत आहे. त्याच्यामुळे यांच्यापासून सावधान राहा. तर तुम्हाला जर का खरी माहिती लाडक्या बहीण योजनेची पाहिजे असेल तर ती मी आपल्या चॅनलवरती रेग्युलर टाकणार आहे. आता इथून पुढच्या अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला इथे भेटणार आहे. तर याच्यामध्ये बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला जर का खरी माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जेणेकरून जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर आणि तरच तुम्हाला लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट भेटल आणि ती खरी माहिती भेटल. इतर लोक, हे भामटे लोक तुम्हाला फसवतात, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. त्याच्यामुळे खरी माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे बहिणींनो. आता आपण बघूया की 2100 रुपयासाठी काय नियम व अटी सरकारने आपल्याला इथे घालून दिलेले आहे. आता बघा, पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चालू झाली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ते काय, मला वाटतं काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. प्रत्येक महिलांना जूनपर्यंतचा हप्ता इथे मिळालेला आहे. प्रत्येक महिला असू द्या कुठलीही, तिला जूनपर्यंतचा हप्ता इथे मिळालेला आहे बहिणींनो. याच्यामध्ये बघा, पुढील हप्ताही तुम्हाला लवकरच मिळणार आहे असं सरकारने इथे आश्वासन दिलेलं आहे. मेन मुद्दा म्हणजे बघा बहिणींनो, आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊ. तो म्हणजे असा आहे की 2100 रुपयासाठी सरकार आता नवीन फॉर्म भरण्याला कधीपासून सुरुवात करणार आहे आणि याच्यामध्ये 2100 रुपयासाठी कुठल्या कुठल्या आपल्या बहिणी पात्र असणार आहे, त्याच्यासाठी पात्रतेची अट काय, वयाची अट काय, ही सर्व काही माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. डेट कधीपासून चालू होणार आहे, वेबसाईट कोणती असणार आहे, सगळी काय सांगतो. तत्पूर्वी आपण आपल्या जे काही विविध 2100 रुपये हप्त्यासाठी अटी कोणकोणत्या आहे लाडक्या बहिणीच्या, तर ते मी तुम्हाला इथे सांगतो. बघा, तर ते सरकारने लाडक्या बहिणी योजनेवरती अटी घातल्या आहे. तर त्या अटी पुढील प्रमाणे तायांनो आहे. बघा की तुमच्या घरी ताई स्वतःची 4 चाकी वाहन नसावे. ताई, तुझ्याकडे स्वतःची एक 4 चाकीचे वाहन नसायला हवे. त्याला तू फॅट बोलते, इंडिका बोलते, कार बोलते, जिबडं बोलते, हे तुझ्या घरी नसायला हवं. 4 चाकाचं बैलगाडी असलं तर चालतं तुझ्या घरी, पण हे 4 चाकाची काय खटारा मटारा गाडी पण नसावी, असं त्यांचं म्हणणं आहे. जर का तुम्हाला 2100 रुपये हप्ता तायांनो लागत असेल तर खटारा बिटारा बी गाडी तुझ्या घरात नसायला पाहिजे, घरात कोणाकडेच. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाकडेच म्हणजे तुझे राशन कार्डावर जे नाव आहे त्या नावापैकी एखाद्याकडे पण खटारा बिटारा गाडी नसायला पाहिजे 4 चाकी. त्याच्यानंतर बघा, दुसरा मुद्दा आहे ताई की कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती नसावे. तर याच्यामध्ये कुटुंब जे काय आहे तर त्याचं उत्पन्न सुद्धा 2.5 लाखाच्या वरती नसावं, अशी सरकारने ही 2100 रुपये हप्त्यासाठी अट घालून दिलेली आहे की कुटुंबाचे उत्पन्न सुद्धा 2.5 लाखाच्या वरती नसावे. 2.5 लाखाच्या आत पाहिजे मग. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, शेतीची सुद्धा अट सरकारने घालून दिली आहे की शेती ही 5 एकरच्या वरती नसावी. सरकारकडे बमाड पैसा आहे, सरकारकडे, डटांग टटांग एवढा पैसा आहे सरकारकडं, तर तो सरकारलाही मोजता येत नाही. पण गरीबाकडे 5 एकरच्या वर शेती नसावी असं त्यांचं म्हणणं आहे, जर का 2100 रुपये हप्ता घ्यायचा असेल तर. आणि त्याच्यानंतर बघा, लाडक्या बहिणींनो, की अर्जदार कुठल्याही केंद्र सरकार अथवा राज्य सरकारच्या इतर योजनेचा लाभार्थी नसावी. आता एक गोष्ट लक्षात घेता येईल, ही अट लय मोकार आहे बरं का. आता काय झालेलं माहिती आहे का, PM किसान योजनेसाठी तो नवऱ्यानं नावावर करून दिलं होतं. तुला माहिती 2019ला त्याचा 500 रुपये महिना तुला येत होता आणि आता ते काय, मुख्यमंत्र्याचा 500 म्हणजे टोटल 1000 रुपये महिना तुला ते येतो. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, डट्टांग टटांग हे काय केलं माहिती आहे का सरकारनं, आता डट्टांग टटांग काय केलं सांगतो ताई. तर सरकारनं काय केलं माहिती आहे का, आता तर 2100 रुपये हप्ता त्या तुला भेटन, पण 1100च भेटन, 2100 भेटणार नाही तुला, 1100 रुपये भेटन आता, जर का तू PM किसानचा पैसा खात असेल तर. कारण का,
तर त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की बाबा लाडकी बहीण आहे, पण ती जर का समजा सरकारच्या, राज्य सरकारच्या अथवा केंद्र सरकारच्या कुठल्याही दुसऱ्या योजनेचा, PM किसानच नव्हे, तर मग ते तुमचं विधवांसाठी वगैरे योजना आहे ना, त्याचा जरी लाभ घेत असेल, तर ते विधवांसाठी जी काही योजना आहे त्याचं मंथली पेन्शन जर का 1500 येत असेल, तर ताई तुला हे 600 रुपये भेटतील लाडक्या बहीण योजनेचे, जेव्हापासून 2100 रुपये चालू होणार आहे तेव्हापासूनचे. ठीक आहे, ही काय मोकार त्यांनी अट इथे घालून दिलेले आहे, तर ते बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर 5वा मुद्दा बघा, एका कुटुंबात 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावा. 2100 रुपयासाठी जे काही तुम्हाला आहे ना, एक कुटुंब आहे, आता तुम्ही म्हणसान की सर चालतंय की बाबा एक कुटुंबात 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावा. म्हणजे याचा अर्थ काय होतं माहिती आहे का, की तुमचं जे काय राशन कार्ड आहे ना ताई, तर त्या राशन कार्डावरती तुम्हीचं किती किती महिलांचे नावे आहे त्याला काही लेनदेन नाही, पण त्यांनी फक्त त्या राशन कार्डाच्या नुसार ऑनलाईन झालेलं पाहिजे, हातानं नाव खरखरलेलं नाही पाहिजे राशन कार्डावर. तर तुम्ही ते काय राशन कार्डावरती 2 महिलांची नावं पाहिजे. 2 पेक्षा जास्त महिलांची नावं असलं तर 2च महिलांना इथे याचा लाभ घेता येणार आहे. असं हे सरकारने इथे आपल्याला इथे मोठं काय असं ते अट घालून दिलेली आहे 2100 रुपयासाठी. आणि ह्या सगळ्या अटी घालून आता 1500 रुपये हप्ता बंद होऊन तुम्हाला 2100 रुपये हप्ता चालू होईल. आणि या अटीची जर का एखादी ताई याच्यात सापडली की तिचा डटांग टटांग कार्यक्रम डायरेक्ट तिचे काही अपात्र यादी जाहीर करून टाकणार आहे आणि तिला त्या योजनेमधून काढून टाकणार आहे. तर त्याच्यामुळे आता हे 2100 रुपयासाठीचं तुम्हाला मी सांगतो आता हे कधी चालू होणार आहे, तर इथे अशा पद्धतीने माहिती आणि सरकारने अट घालून दिली आहे. वयाची अट 21 ते 65 वर्षच राहणार आहे, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. तर त्याच्यामुळे जर का सरकार मध्यंतरी आपल्या जे काय महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे मॅडम आहे, ह्या म्हणाल्या होत्या की याच्यामध्ये आम्ही काही वयामध्ये सवलत देता आली तर आम्ही देऊ म्हणे. आता पुढील जी काही अपडेट आहे ना, ते ताईंनो तुम्हाला कधी भेटेल हे सांगतो. तर बघा 30 जूनपासून पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये नक्की आपल्या लाडक्या बहीण योजनेचा 1500चा हप्ता 2100 रुपये करण्यासाठीचं इथे काय म्हणता येईल त्याला, इथे त्याच्यावरती निर्णय घेणार आहे असं सरकारने आपल्याला आश्वासन दिलं आहे. मी काय स्वतःच्या मनानं काही सांगत नाही आहे. तर त्याच्यामुळे 30 जूनच्या नंतर ज्यावेळेस अधिवेशन चालू होईल त्याच्यामधून जर का काही अपडेट भेटले तर मी तुम्हाला सर्व माहिती इथे बहिणींनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तुम्ही जोपर्यंत सबस्क्राईब करणार नाही त्यानं तोपर्यंत तुम्हाला खरी माहिती भेटणार नाही. नाहीतर तिकडं तुम्ही चुकीची माहिती डटांग टटांग ढटांग टटांग गेली चुकीची माहिती तुमची चुकीची माहिती राहील तुम्हाला तिथे आणि तुम्ही तेच पाहत राहाल आणि दिवसभर तुमचाही टाइम जाईल. आणि त्याच्यामुळे चांगली माहिती पाहिजे असेल तयारनो, खरी माहिती पाहिजे असेल तर नक्की आपलं व्हिडिओ ऑल एक्झाम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती ते फ्रीमध्ये मिळत जाईल. धन्यवाद बहिणींनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.